जे मोहन सोबत झालं ते अत्यंत वाईट गोष्ट आहे. असं व्हायला नव्हतं पाहिजे. कसा आहे, आपल्या गावातल्या पांटेल्या लाईनीतला एकमेव A1 क्वालिटी देणारा फक्त मोहनच होता. आता त्याला शिंदे साहेबांना पकडून नेलं तर आपले वांदे झाले ना. आता आपण कुठं जा, बाकीच्याची चव आपल्याला आवडत नाही. मोहन कसा क्वालिटीबाज माणूस होता ना, आणि पैशाले कधी म्हणे नाही. तुम्हाला सगळ्याले त्या मोहनची पडली आणि त्याच्या पांटेल्याची पडली, आणि गावाचं नाव आणि सरपंचाचं नाव इकडे तिकडे आजूबाजूच्या गावात खराब होईल त्याची नाही पडली. नाही, एक नंबर क्वालिटी देत जा, आणि पांटेल्या लाईनीतला सगळा टॉप लेवलचा माणूस होता, आणि असा होता आणि तसा होता करू राहिले. तुम्हाला गावाच्या नावाची खराबीची काहीच नाही पडली आहे. नाही, पहिलेच किती मोठी इज्जत कमावली आहे, ते पुरी घालवाच्या मागे लागले का तुम्ही? त्याला समजलं नाही का शायनेवाना चले का सगळं इकडे गुटखा बंदी चालू आहे आणि सगळ्याच्या पांटेल्यावर धाड पडणं चालू आहे शिंदे साहेबाची. म्हणजे शायनेला समजलं नाही काय का कसा इकाव म्हणून माल. मग इकाव बी चोरून लपून तर आपल्या हुशारीने इकाव ना सापडला कसा तो. दौलत अप्पा, ओ इकडे इकडे म्हटलं मांग. जेव्हा हे सगळं प्रकरण झालं तेव्हा मी घटनास्थळी म्हणजे इथंच होतो. आणि सगळा प्लॅन जो आहे तो माझ्या ऑटोत बसूनच चालू होता, पण हे माझ्या लक्षात नाही आलं. अरे जरासा तर चंट होय लेका रिंक्या, जरासा तर चंट होय. आमचा दोस्त होय म्हणून आम्हाला काही ना काही तर गर्वाची गोष्ट वाटली पाहिजे का भयाळाच्या भयाळच राहशील. म्हणजे हा सगळा खेळ खंडोबा त्यावाला ऑटोत चालू होता आणि तू काय झोपला होता का झोपीच्या गोळ्या घेऊन? तू शांत राह बरं जरासा. पहिले पुरी गोष्ट ऐकत जाय, आपलीच नको लावत जाऊ मंदात. पहिले गोष्ट ऐक पूर्ण. गोष्ट अशी झाली का शिंदे साहेब आले होते पांढरे कपडे घालून, आणि मोरे साहेब आले होते पांढरे कपडे घालून. मोरे साहेबाने केस बदलवले होते आणि शिंदे साहेबाने केस दुसरे लावले होते डोक्याले, आणि आवाज बदलून माझ्या ऑटोत बोलू राहिले. आता तसे जर दिसले तर मी तर ओळखतोच त्याले, पण हे असे होते ना त्याच्यानं मी ओळखलंच नाही. आणि 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब, 10 मिनिटं थांब, असं करू अर्धा घंटा त्यानं आपला टाइमपास केला. त्याला म्हटलं का मोहनदाच्या पांटेल्यापाशी घेऊ का ऑटो? नाही म्हणे, इथंच राहू दे. आणि डायरेक्ट आता आमचा मित्र आला का तू आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडून दे म्हणे. मी म्हटलं ठीक आहे बा. आता मला का माहीत का हे होय म्हणून, नाही तर मी मोहनला हुशार केलं असतं. आणि तेवढ्यात आला तो ढेबल्या म्हणे का 40 पुढे दे म्हणून. आता मोहन ना म्हणे 40 पुढे पाहिजे तर तू दे म्हणे थैली, पोलीसवाल्याचे राऊंड कधी होऊ शकते म्हणे. ढेबल्या म्हणे मापाशी आहे नाही, त्यापाशी असून सध्याची तर थैली दे म्हणे. आता मोहनदापाशी नव्हती वाटते. तर जसे त्यानं पुढ्या द्याले काढल्या तसे जे म्हणे का ऑटो याच्या अगोदरच मला म्हणे 5 मिनिटं अगोदर का तू ऑटो चालू करून ठेव म्हणे, आणि रपकन घे म्हणे पांटेल्यापाशी. तसंच रांगे हात त्याला पकडलं आणि कट्टा भरून माल त्यानं नेला मोहनदाचा. पहा बरं किती खतरनाक असन मोहन बी. पाहून घ्या, एवढा मोठा माल पांडेला ठेवायची काही गरज होती काय? घरी राहू द्यायचा होता, लागला आणायचा होता. हुशारीनं तर मालिक. पण आता कसं, आता जर पान खायचं असलं, तंबाखू खायचा असला तर पुरा वांदा करून ठेवला ना आपलावाला. हे काय वय चांगली सील दिली ना मारून शिंदे साहेबानं. डू नॉट क्रॉस लिहून आहे त्याच्यावर. म्हणजे काय होते का तुम्ही या लाईनीच्या पार जाऊ नका आणि त्याला हातही नका लावू. ते जाऊ द्या तिकडे. तंबाखू पाण्याचं एक पुडी आणली का दिवसभर कसा टाइमपास होते त्याचा काही नाही. तंबाखू कुठे भेटून जाते आणि पाणी कुठे भेटून जाते. पण मला विषय असा पडला का आपल्या गावाच्या इज्जतीचं कसं. गावाच्या इज्जतीला काही नाही होत. मी फोन करतो शिंदे साहेबाले आणि म्हणतो काही जर घेऊन देऊन होत असन तर करून टाका बा. पण हे सरपंच साहेब कुठे गेले गावचे? त्याचा तर काही आता पताही नाही का वावरातच जाते काय का? त्याला माहीत नाही हा प्रसंग झाला म्हणून. त्याचं काम नाही आहे काय का शिंदे साहेबाला फोन करून हे मॅटर इथंच दाबून टाकायचं. हे जर TV चॅनलवर गेलं आणि अधिक कुठं गेलं, पत्रकारापर्यंत गेलं, पेपरात आलं तर आपल्या गावाचं नाव जिथपर्यंत हे समाचार जाते तिथपर्यंत खराब होईल ना. त्याचं कसं हे लवकरात लवकर अडवलं पाहिजे आपण. नाही तर कसं आपल्या गावाचंही नाव खराब होईल आणि सोबत सरपंचाचंही होईल. नाही असं नाही झालं पाहिजे. असं बिलकुल झालं नाही पाहिजे. इज्जत कमावायला लय टाइम लागते, इज्जत घडवाले काहीच मिनिट नाही लागत. हे असं झालं नाही पाहिजे रे बुवा. काही करा तिकडे. ते तुमचा मोहन जायला तर राहिला तर चालते, पण हे असं प्रकरण घडलं नाही पाहिजे. तात्या कुठं आहे तात्या? तात्या शिंदे साहेबालेच भेटायला गेले. तात्या देवानंद भाऊन पाटील हे 3 जण गेले. आमच्या दिक्ताचीच गोष्ट होय. जमलं तर मोहनले घेऊन येतो म्हणे सेटलमेंट मारून, पण ते अधिक पर्यंत यायचे आहे. शेते चल बरं 2 मिनिटं काम आहे. चल लवकर तिकडे चल. सरपंचाशी संवाद साधा लागल ना का काय प्रकरण आहे? सरपंच साहेबानं येले फोन करू लय समजावचा प्रयत्न केला. गुलाबराव गडी समजाले तयार नव्हता. 40,000चा माल पडला आहे तो तेवढा मला इकू द्या, त्याच्यानंतरच पाहू. अरे हे मॅटर शांत होऊ द्या लागत होतं. तुकाराम मुंडे साहेबाची बदली आज ना उद्या करणारच आहे. कारण हे कसं आहे, महाराष्ट्र सरकारले परवडून नाही राहिलं. महाराष्ट्र सरकार चाललं घाट्यात. त्याच्यानं त्याची बदली कुठं ना कुठं करणंच आहे. समजले? जशी बदली झाली का मग इकाय लागत होतं त्यांना. मग इकले असतं तर काही फरक नसता पडला. पण मुंडे साहेबाची बदली होईल हे तुम्ही कायच्याहून म्हणून राहिले?
जो संविधानाला घेऊन चालन, इमानदारीनं काम करन, त्याची बदली 100% करते म्हणजे करते सरकार. बस एवढं मला माहित आहे. तुकाराम मुंडे साहेब संविधानाला घेऊन चालू राहिले म्हणून त्याच्या आतापर्यंत किती बदल्या झाल्या तुम्हाला माहित नाही. तुकाराम मुंडे साहेब संविधानाला घेऊन चालते, कायद्यानं करते सगळं काही, आणि इमानदारीनं काम करते म्हणून तुकाराम मुंडे साहेब कुठं टिकत नाही. त्याच्यानं म्हणून राहिलो का तुकाराम मुंडे साहेबाची बदली झाल्यावर आपला पांटेला येणं उघडा लागत होता आणि मग गुटखाही का लागत होता. बस आता याच्याच्यानं जर गावाची खराबी झाली तर मापेक्षा वाईट माणूस कोणताच नाही. मग का हो गुलाब काका, मग हे जे बाकीचे आहे नेता राजनेता, हे काहून संविधानाला घेऊन नाही चालत? जे भ्रष्टाचारी लोक आहे आणि जे फक्त आपला फायदा पाहिजे स्वतःचा, हे लोक कसे काय संविधानाला घेऊन चालन याचा तर विचार करा तुम्ही सगळेच्या सगळे. संविधानाला घेऊन एक माणूसच तर चालून राहिला तुकाराम मुंडे साहेब, तर हेच तर पुऱ्या लोकायला भारी पडू राहिलं. सगळेजण जर संविधान घेऊन चालन आणि इमानदारीनं सगळेजण काम करन तर हा देश कुठंच आहे. याचं काही लिमिट आहे काय? एक नंबरवर राहीन, एक नंबरवर सगळ्या गोष्टी आहेत. हे संविधानाच्या नावावर तिकडे बाकीचे पुरे भ्रष्टाचार करू राहिले लोक आणि संविधानाला बदनाम करू राहिले का संविधान असं आहे आणि तसं आहे. संविधान कसं आहे हे तुकाराम मुंडे साहेबालाच माहीत आहे आणि तुकाराम मुंडे साहेब संविधानाच्या हिशोबानं चालू राहिले म्हणून हे बाकीच्या जनतेले आणि भ्रष्टाचार नेत्याले हे पुरून नाही राहिलं म्हणून तुकाराम मुंडे साहेबाची 100 खेपा बदली करते. मी एकदम बारकाईनं निरीक्षण केलं. जेव्हा सगळेजण बोलू राहिले होते आणि सगळ्याचं लक्ष मोहनदाच्या विषयावर होतं तेव्हा फक्त माझं लक्ष एकट्याचं मोहनदाच्या पांटेल्यावर होतं. मी एकदम बारकाईनं निरीक्षण केलं. चुपचाप मध्ये मोहनदादा पांटेला फोडू, जेवढं सामाईन असन, जे भेटन, सोपीच्या पुड्या, सुपारी, चुना, जे असन काही ना काही 100% आहे म्हणजे आहे. आणि मोहनदाच्या पांटेल्याच्या गल्ल्यातनी जो दिवसभराचा गल्ला झालेला आहे पैशाचा, तोही आहे म्हणजे पैसे आहे. सगळेच्या सगळे चोरू आणि सकाळी एखादं गिराईक पाहून त्याला कम पैशात ठेव माल जो आहे तो इकून टाकू. पण इथं नाही इकू, गावाच्या बाहेर 3-4 गावाच्या तिकडे समोर. म्हणजे सारखंच आहे. 3-4 हजार रुपये त्याचे येते आणि गल्ल्यातनी आहे 5-6 हजार रुपये. आपला सारखा 10-12 हजार रुपयाची पिक्चर जमून जाते. म्हणजे आपल्याला खर्चा पाण्यापुरती पैसे निघून जाते. आणि मग जसं पाणी आलं रे आलं बरसातचं तर मग तर आहेच तात्याच्या वावरातल्या कैऱ्या त्या गायब करून टाकू इकाले. वा सोनिया वा, काय दिमाग लावलं त्या. पण जे पोलीस आहे ना मोहनदाच्या पांटेल्याला सील लावलाय त्याचं कसं करशील? त्याला तर हात लावल्याबरोबर ते फाटते ना. अरे त्याचंही मला लक्षात आलं आहे ना. मी जेव्हा एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो तर एकदम बारकाईनं करतो आणि बरोबर दिमागानं करतो. हे जसं फाटलं त्याला बरोबर चिकटपट्टी लावू आणि तोंडाले रुमाला बांधू जेणेकरून आपण कॅमेरातही दिसलो तर वळकूनही आलो पाहिजे. मग जमतेले का ताल, मग एक नंबर काम जमते आपलं. पण काही म्हणले का सोन्या, त्या एक लक्षात घेतलं काय? नाही, म्या काहीच लक्षात नाही घेतलं. बरं जाऊ दे ना, त्याने घेतलं लक्षात, म्या घेतलाय. ऐक, जेव्हा आपल्यावर पैशाची कंगी येते तेव्हा देवच म्हटलं आपल्याला काही ना काही बुद्धी देते का तुम्ही कुठून कुठून पैसे कमवू शकता. सगळी वडकीवाल्याचीच कृपा आहे. आपण त्याचे लेकरं होणार आहे. धन्यवाद. असंच आमच्या इकडे लक्ष ठेवा. चेत्या वरता तर खेबडी बुडी सारखी दिसू राहिला रे कोणतरी. काय बोलू राहिला तू? खेबडी बुडी तर गेली ना, आता डबल कुठून आली अधिक? मजाक करू राहिलो ना बे. काय तू बी बस. हे पास होण्या, मी तुला सांगतो दुसरी कोणती मजाक करायची. खेबड्या बुडीची मजाक नाही करायची. खेबड्या बुडीची मजाक नाही करायची आपल्यासोबत. पहिले सांगू राहिलो तुले. बरं नाही करत हे बस. तुम्ही इथंच थांबा, तुम्ही अंदर येऊ नका. मी शिंदे साहेबाला कळवतो का न्यूज रिपोर्टर आले म्हणून. तुम्ही अंदर येऊ नका. नाही ना देशमुख साहेब, काही जमतच नाही. तुम्ही काही बिनफुकट फोन करू नका. काहीच जमत नाही. काही घेऊन नाही जमत आणि काहीच नाही जमत. गावाचं नाव खराब होते तर आता मी त्याच्यात काही नाही करू शकत. ते त्याला पहिले समजायला पाहिजे होतं का आपल्या गावाचं नाव खराब होते म्हणून. आणि त्याच्यात म्हणून एवढा त्रास देऊ राहिला त्यानं एकदा झडपे खाल्ले तरी सुधारला नाही तो. कसा आहे शिंदे साहेब, आपणच आपले आहे, सांभाळून घ्या लागते. कसं गावाची बदनामी होय त्याच्यानं म्हणून राहिलो. गावाची बदनामी नाही झाली पाहिजे ना. हे पहिले समजायला पाहिजे. गुटखा विक्री करायच्या पहिले का सरपंच साहेबाची बदनामी होय. ज्यानं एवढं मोठं गाव सुधारलं, 1 नंबरवर गाव निवडून राहिले, गावाची बदनामी होय. हे पहिले लक्षात नाही आलं का त्याच्यावाले? अर्धा 1 घंटे अगोदरच सरपंच साहेब पाटील आणि देवानंद भाऊ हे तिघं येऊन गेले. त्याला मी हेच समजावून सांगितलं. त्याच्यानं तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. काहीच होऊ नाही शकत घेऊन देऊन. याच्यापाशी काही कमी गुटखा नाही सापडला आहे. 1 कट्टा भरलेला गुटखा सापडला. 1 कट्टा भरलेला सगळ्यात जास्त आतापर्यंत जिकडे डाके टाकले म्या त्याच्यापेक्षा याच्यापाशी सगळ्यात जास्त माल आहे. चला ठीक आहे, ठेवतो मग. जय हिंद सर. बाहेर सर न्यूज रिपोर्टर आले.
तुम्ही जा, येतो मी. त्याला अंदर नका येऊ देऊ, तिथंच थांबून ठेवा. या न्यूज रिपोर्टर वाल्याले काय माहित कसं मालूम होते तर जसं माहीत झालं रे झालं का चालली इथं माहीत घेऊन आपलावाला आणि तो कॅमेरा घेऊन नुसतं यायले छोट्या छोट्या गोष्टीचे तमाशे करायला पाहिजे. चला मोरे साहेब. काही ऐकूनच नाही राहिले, ते नाहीच म्हणून राहिले. याच्या पहिले सरपंच साहेब इथून येऊन गेले म्हणते, पण सरपंच साहेबांना हेच म्हटलं म्हणते जे तुम्ही म्हणून राहिले. आता तुमच्या देखताच बोललो, ते काय ऐकून नाही राहिले. शिंदे सर, तुम्ही आतापर्यंत किती रुपयाचा गुटखा पकडला? आतापर्यंत जर सरासरी काढली तर समजा करोडाच्या जवळ गुटखा पकडला मी आतापर्यंत. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त जर मी कोणाचा गुटखा पकडला असन म्हणजे विक्रेत्याचा, ज्याच्या पानटेले आहे, पानटपऱ्या, त्याच्यापासून सगळ्यात जास्त जर पकडला असन तर ते 2 गुन्हेगार माझ्या ताब्यात आहे. मोरे सर, त्या दोघायला घेऊन या आणि त्याचा जो माल पकडला आहे तोही घेऊन या. शिंदे सर, तुम्ही कशा पद्धतीनं त्याला पकडलं किंवा ते डायरेक्टच सापडले हे सगळं तुम्ही सांगा आम्हाला. व त्याचा माल तुम्ही किती पकडला हेही तुम्ही दाखवा. 2 मिनटं फक्त, सगळंच दाखवतो तुम्हाला. थांबा, हा पाहून घ्या. 1 लाख रुपयाचा माल आम्ही पकडलेला आहे, सगळ्यात जास्त पानटेल्यावर विक्री करणारे. त्याच्यातनी मोहन सोंडे याच्यापाशी 60,000चा माल गुटख्याचा व गप्पूर खान याच्यापाशी 40,000 रुपयाचा माल गुटख्याचा असा सापडला आहे. आणि ह्या दोन्ही गुन्हेगाराला आम्ही पकडलेला आहे आणि दोन्ही गुन्हेगार तुमच्या डोळ्यासमोर आहे. शिंदे साहेब, तुम्ही कशा पद्धतीनं पकडलं हे सांगितलंच नाही तुम्ही का? हे डायरेक्ट तुम्ही पकडलं त्याले? नाही, डायरेक्ट नाही पकडलं. एका जणाला आम्ही डायरेक्टच पकडलं, गप्पूर खानले. पण हा जो मोहन सोंडे नावाचा आहे, हा इकडे बसला आहे बनेलीवर, याले पकडासाठी आम्हाला वेशभूषा बदलावं लागली. त्याच्यासाठी आम्हाला केसाची विग लावा लागली व कपडेही बदलावं लागले. आणि जवळजवळ 2 घंटे आम्ही याच्या प्रतीक्षेत होतो आणि आखरी आम्ही याला पकडलाच. तुकाराम मुंडे सरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला आदेश दिला त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या आदेशाचं पालन बरोबर एकदम व्यवस्थित करत आहे शिंदे सर. पण आता ह्या दोघांचं समोर काय? ज्यांचा तुम्ही गुटखा पकडलेला आहे त्यांचं समोर काय? आता समोर काही नाही. यांच्या पानटेल्याला सील लावलेली आहे. आता जिथपर्यंत वरतून आदेश येत नाही तोपर्यंत यायचे पानटेले सीलमधून मुक्त होणार नाही. ते तशीच सील लागली राहील. त्याच्यातला काही यायला वापरता येणार नाही. याच्यावर केसा लागन. यायला 2-3 दिवस पोलीस ठाण्याच्या अंदरमध्ये ठेवण. त्याच्यानंतर यायला सोडून देन आणि यायला कोर्टेवर तारखेवर यावं लागेल, बस. सर, हा जो तुम्ही गुटखा पकडलेला आहे याचं तुम्ही काय करता? याचं आम्ही जेवण झालं का एक खाईन ना, एक खाऊन खतम करून टाकीन. काय राजू, तुम्ही प्रश्न विचारता? अरे हे काय करणार आहे? सरकारी खात्यात जमा राहील ना याचा गुटखा? काय तुमचंही समजत नाही. इन्स्पेक्टर मंगेश, इन्स्पेक्टर मोरे साहेब, चला माल घ्या अंदर आणि ह्या दोघांनी अंदर टाका. सर, शिंदे सर, अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा आमचं 7/12 न्यूज चॅनल. हे सगळं केलं ना बरोबर रेकॉर्डिंग? हे पूर्ण दाखवायचं आहे आपल्याला आणि पेपरातही छापायचं आहे. हे न्यूजवाल्याचं कसं आहे, रेल्वे पटरी सोडून देते आणि रस्त्यावर रेल्वे चालवते, म्हणून माझी दिमाग खराब होते. म्हणून मला याच्याशी बोलूशा नाही वाटत, यायला हाकलून देऊशा वाटते. उकळल्या कुकळेच बोलणं. त्या गुटक्याचं काय करसान? अरे काय खाणार आहे का आपण? ते सरकारी खात्यात जमा नाही करावं लागत का? जेवढा पकडला तेवढा कमाल आहे. पण शिंदे साहेब, हेला तुम्ही चुकीचं केलं. काही गरज नव्हती तुम्हाला. आता न्यूज वाल्याला दाखवायची काय गरज होती? झालता ना सगळं मॅटर इकडे. आणि तुम्ही जेला तर टाकलाय आम्हाला. हे बी नावा सुद्धा सांगू राहिले तुम्ही. हे तुमचं चुकत नाही काय? आमच्या नावाची बदनामी करणं लावली तुम्ही तर. चूप, बिलकुल चूप. बदनामी केली माया नावाची आणि त्या गावातल्या सरपंचाची बदनामी तर केलीच केली आणि गावाची पुरी बदनामी करून टाकली. त्याचं काही नाही. आणि आपल्या नावाचं मोठं पडलं आहे तुले. पण हे आता आम्हाला पत्रकारापाशी काय दाखवा लागत होतं? आता ते पेपरात छापन, टीव्ही चॅनलवर देन, म्हणजे आमच्या नावाची किती बदनामी होय ना. हे तुले पहिले समजायला पाहिजे होतं. तुले समजावलं होतं ना. मस्त चालू होतं त्याला. तुला एवढं समजावून सांगितलं तरी समजलं नाही तू. केसाय लावून दिले आमच्या अंगावर. आता सोडून द्या ना आम्हाला आणि ते काढून टाका पांटेल्याची सील. जोपर्यंत तुकाराम मुंडे साहेबाचा आदेश येत नाही तोपर्यंत पांटेल्याची सील कोणाच्याच निघणार नाही. नाही म्हणजे नाही. तुम्ही काही करा तिकडे, समजले? इथं आमची नोकरी आम्ही धोक्यात नाही टाकणार आहे काय. मग काय आता इथं हप्त्यात भर काय जायलाच राहावं काय? कामाची गोष्ट वामन का बस? आपण रातभरापासून तर सकाळपर्यंत जे मेहनत घेतली ते दाखवू राहिले का दुपारच्या पेपरात? वा आहे ना, कामाचीच तर गोष्ट आहे पुरी. म्हणून तर पेपर वाचू राहिलो मी. आज पहिल्यांदा पेपर विकत घेतला. नाही तर आजपर्यंत पेपर विकत नाही घेतला म्या म्हटलं आपण एवढी मोठी मेहनत केली जाते का वाया, पण गेली नाही. मोठा जात फटू आहे हा मोहन. होय, तोंडाले दस्ती बांधून आहे. त्याला वाटते का कोणी ओळखतच नाही. त्याची बनेल आणि चड्डीला फेमस झाली आहे ना, कोणी ओळखते ना त्याले.
तो पुरा तोंडाले बांधून घेन तरी त्याच्या बनेल, आणि चड्डीच्यानं तो ओळखू येतेच, आणि त्याची हाईट. आणि हा त्याच्या बाजूचा काय माहीत कोण होय, पण हा मोहन होय. वाचणं समर्थ वाच काय आहे तर आम्हाला तर माहीत पडलं पाहिजे. IS साहेब तुकाराम मुंडे साहेबांच्या नुसार महाराष्ट्रात गुटखाबंदी यांचा आदेश अत्यंत नियमाने इन्स्पेक्टर मोरे साहेब व इन्स्पेक्टर शिंदे साहेब हे अतिशय कामगाररित्या पाळत आहे. इन्स्पेक्टर शिंदे साहेब व इन्स्पेक्टर मोरे साहेब यांनी प्रत्येक गावातल्या पांटेल्यापाशी जाऊन कैको पांटेलेवाल्यापासून अवैध प्रकारे गुटखा विक्री अत्यंत चांगल्या पद्धतीने थांबवलेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त गुटखा विक्री करणारे पांठेलेवाले, ज्याचं पहिलं नाव आहे गप्पूर खा, याने 40,000चा गुटखा यांच्याकडून जप्त केलेला आहे. व तसेच आरोपी क्रमांक 2 गुप्त संचारानुसार माहिती मिळाल्यामुळे आरोपी क्रमांक 2 मोहन सोंडे यालासुद्धा 60,000च्या गुटख्याच्या तहत पकडण्यात आलेला आहे व दोघाच्याही पांटेल्याला सील लावण्यात आलेली आहे व दोघांवरही कानून कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे. झालं आपलं काम झालं. जे मेहनत आपण रातभरापासून घेतली त्याचा फायदा आपल्याला झाला. गावाचं नाव नाही आलं का तुझ्यात? थांबा ना, समर्थ वाचू द्या. गप्पूर खान हा भिवापूरचा असून मोहन सोंडे हा सातबाऱ्या गावाचा आहे, ज्या गावाचे सरपंच तात्या नारायण लेले आहे. जमलं, झालं आपलं काम. याचंच तर नाव पाहिजे होतं आपल्याला. झालं ना आपलं काम. पाहू द्या वामनराव, पेपर दाखवा बरं इकडे थोडा. आता त्या ऐकून आम्हाला खर्च कर काही ना काही. आता मुलाचा नको करू. सांगा ना तर तुम्ही काय पेता, काय पेता? देशी पेता, बियर पेता का इंग्लिश पेता? नाही 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 नाही, आज इंग्लिश, आज देशी नाही. तात्या तर काही याची शक्यता दिसून नाही राहिली. थोडीशी द्याव तन्नाहून. दुपारच्या बातम्या ऐकून घ्या जराशा. थोड्या विश्रांतीनंतर आता ऐकतोय आपण दुपारच्या बातम्या. FM ले कसं माहीत झालं का थोडी विश्रांती करू राहिलो म्हणून मी? कॅमेरा लावला का येईना? विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई, त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी थांबलेली असून शेतकरी मोठ्या संकटात. अच्छा, यायची विश्रांती म्हणून राहिली होती का हे? मला वाटलं बुवा का तात्यानं कॅमेराच लावून दिला का FM मध्ये. यायला माहीतच झालं मी विश्रांती करू राहिलो म्हणून. विदर्भामध्ये पाणी येते षटाकभर आणि लाईन जाते रातभर, ही समस्या चालू. आता ऐकतोय आपण काही महत्वाच्या बातम्या. महाराष्ट्राचे ISI अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांचे 2 कठोर आदेश. गुटखा विक्रेत्यावर बंदी व तसेच खाण्यापिण्याच्या पदार्थावर भेसळ आढळण्यास सक्त कार्यवाही. आता ओढूया अमरावती जिल्ह्याकडे. अमरावती जिल्ह्यातील भिवापूर गाव येथे 40,000चा गुटखा गप्पूर खान यांच्या पानटपरीवरून इन्स्पेक्टर शिंदे साहेब व तसेच इन्स्पेक्टर मोरे साहेब यांनी जप्त केलाय. बाप्पाले का 40,000चा गुटखा? अमरावती जिल्ह्यातील सातबारा गावा येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री आढळली असून 60,000 रुपयाचा माल इन्स्पेक्टर शिंदे साहेब व तसेच इन्स्पेक्टर मोरे साहेब यांनी आपली वेशभूषा बदलून गुटखा विक्रेत्याला पकडले असून त्याच्या पानटपरीला सील लावला आहे. आरोपीचे नाव मोहन सोंडे हे असून सातबारा गावचे सरपंच तात्या नारायण लेले यांचे खास मित्र मानल्या जात आहे. अरे मेरे बाप, 60,000 रुपयाचा गुटखा? म्हणूनच तात्याचा इकडे फेरफटका नाही झाला वाटते. बरोबर आहे, तात्या गेले तिकडे मोहनले सोडाले. काही समजून नाही राहिलं पाण्याचं कसं काय होईन तर. पेरणी नाही झाली चालू, काही नाही. जरा पाव बरं जरा हवामानाचा अंदाज. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई, त्यामुळे शेतकऱ्याची पेरणी थांबलेली असून शेतकरी मोठ्या संकटात. सातबारा गाव येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री आढळली असून 60,000 रुपयाचा माल इन्स्पेक्टर शिंदे साहेब व तसेच इन्स्पेक्टर मोरे साहेब यांनी आपली वेशभूषा बदलून गुटखा विक्रेत्याला पकडले असून त्यांच्या पानटपरीला सील लावला आहे. आरोपीचे नाव मोहन सोंडे हे असून सातबारा गावचे सरपंच तात्या नारायण लेले यांचे खास मित्र मानले जात आहे. इकडे 2 मिनिटं पहिले इकडे ये तू. काय झालं हो तुम्हाला चिल्लावले? एवढे कायले चिल्लावू राहिले? अहो एवढे कायले चिल्लावू राहिले म्हणून राहिले? तू टीव्हीवर पाहिले. इन्स्पेक्टर शिंदे साहेब व इन्स्पेक्टर मोरे साहेब यांच्या हातांनी मोहन सोंडे याला अटक. पण काय केलं जवाई बापू ना? गुटखा बंदी चालू असून याईनं गुटखा इकणं चालूच ठेवला, तर तिच्या इन्स्पेक्टरनं त्याला पकडलं. आता ते आहे पोलीस ठाण्यात. आणि आपली पोरगी बिचारी तिथं असं लढू राहिली. माय फोन करा लागन तिले घेऊन या लागन इकडे काही दिवसासाठी. अरे पण आपल्या जवायला समजायला पाहिजे काय?
जर बंदी असन तर आपण कसा काय गुटखा ऐकाव म्हणून हा त्याच्यातनी सरपंच तात्या नारायण लेले यायचंही नाव आलं म्हटलं म्हणजे आपल्या जवळच्या ना त्याचंही नाव खराब व्हायच्या फिक्रीत आहे. काय? आता कसं करा काय समजून नाही राहिलं मला तर हा आपल्या जवळच्या ना त्याचं नाव खराब होऊ राहिलं. हे जवायला समजायला नाही पाहिजे काय हा ती भर त्यानं करून इज्जत कमावली आणि एका दमानं मूठभर इज्जत गमावून टाकू राहिले असं झालं म्हटलं ते. कर फोन कर ज्योतीले फोन कर. गुटखा बंद असताना गुटखा चालू ठेवू काय लाख रुपये कमावत होते का ते हा त्याच्यात बिचारे ते तात्या लेलेची बी इज्जत तुम्ही काढू राहिले हा ते एवढी मदत करते तुमचीवाली चांगलं आहे का हे असं विचार दिले. थांबा ना तुम्ही थोडी शांती तर धरा. थांब ना जराशे एवढी गडबड कायले करू राहिले. बोलू तर द्या मला तिच्यासोबत काय झालं कसं प्रकरण झालं. अहो काय विचारता तू एवढं मोठं टीव्हीवर प्रकरण येऊ राहिलं आणि तू विचारू राहिली का आता. हा हॅलो ज्योती काय वय बाई हे टीव्हीवर काय पाहू राहिली मी. आई व काय सांगू तुले माया तर नशीबच फुकताय व माया नशीबच फुटलाय. जेला चालले गेले जेवले नव्हते आणि काही नव्हतं काय माहित जेवले का नाही जेवले तर. तुले सांगता नाही आलं का मग त्याले का कायले इका लागते गुटखा बंदी होती ना हा त्याले समजलं नाही काय. स्वतःची तर स्वतःची इज्जत घालूनच टाकली हा सोबत ते सरपंच साहेबाची घालून टाकली इज्जत गावाची घालून टाकली. ते तर झालं आणि इकडे आमची इज्जत घालून टाकली. इकडे आता आमचे लोक शेण घालन तोंडात त्याचं कसं करा. तर त्याची काही गलती नव्हती ना ते तर फक्त गुटखा इकून राहिले होते जसे बाकीचे इकून राहिले होते वडकीवाल्यालेच देऊ राहिले होते ना. अचानकच आले ना ते पोलीसवाल्याने पकडलं त्याले. अवा तर तू तर शिकली सवरली आहे तुले सांगायला काय झालं होतं हा तू शिकली आहे ना ते कमी शिकले आहे पण तू तर शिकली आहे चांगली. तुला समजावून सांगायचं काम होतं असे कामं करू नका नाही तर असं संकट येईन म्हणून. आण इकडे मोबाईल आण तुला बोलता नाही उराला जसं पाहिजे तसं मोबाईल आण तू इकडे. हे घे तू हे बाबा बोलतो म्हणते बोल त्याच्यासोबत. किती कमावले तुम्ही त्या गुटख्यावर आतापर्यंत किती पैसे कमावले असे हा फार इज्जत गमावून टाकली त्या सरपंच साहेबाची हा अजी गावाची तर गावाची इकडे आमची काढून टाकली. मस्त काम आहे का 3-4 करोडाचा गुटखा ऐकला का तुम्ही. बाबा याची काहीच गलती नव्हती ना हो. नाही त्याची काहीच गलती नव्हती. गलती आमची होती त्याची गलती नव्हती. ते काही शर्मा वाटू द्या गावातल्या सरपंचाची इज्जत काढू राहिले त्याचंही नाव येऊ राहिलं त्याच्यासोबत का खास मित्र होते म्हणून हा काही अकला आहे का नाही आहे. ते तात्या काही बोलत नाही म्हणून तुम्ही जरा जास्तच डोक्यावर बसले हा तुम्हाला लेकरासारखं मानते ना ते मग तुमचं काम नाही आहे का त्याचं नाव नाही येऊ द्यायचं म्हणून. अजी बाबा मला काहीच नाही समजून आलं काय करून काय नाही. तर 2 दिवस झाले ते जैलात जाऊन ते झोपून राहिले जेवले का नाही जेवले मला काहीच माहित नाही आणि तुम्हाला त्याचंच पडलं काय. एक गोष्ट लक्षात ठेव ज्योती तुले त्या मोहन रावले पाहून नाही जल्लं हे माणुसकीचे लोक दिसले मले समजले. हे तात्या शांताबाई म्हणून तुले जल्लं म्हटलं आणि तू त्याचीच इज्जत नाही करू राहिली काय. अजी बाबा मी त्याची इज्जत नसती केली तर त्याच्यापाशी आली असती काय त्याच्याच घरी बसली आहे मी. अरे जाऊ दे म्हणा त्या बाबाले आमच्या इज्जतीचं टेन्शन नको घेऊ. तसे लोक मागं लागलेच आहे हा तात्याची इज्जत खराब करायला लोक मागं लागलेच आहे. टेन्शन नका घेऊ म्हणा तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ म्हणा. 1-2 दिवसात मोहनले आण तुम्ही ठीक आहे त्याला सांगून दे. ठीक आहे ठेव फोन. मला तर काही समजून नाही राहिलं शांता काकू कसं होईन काय होईन त्याचं. जयला आता बिचारे ते जेवले का नाही जेवले झोपून राहिले का नाही झोपून राहिले. ज्योती तू काही टेन्शन घेऊ नको काही टेन्शन नको घेऊ तू एवढं हा वाटलंस तू आमच्यासोबत क्वार्टर माराल चल. झाले का तुम्ही हा क्वार्टर माराल चल म्हणून राहिले तिला का दारू पाचता का तुम्ही. अरे सॉरी अरे असं म्हटलं का मी. अरे ते पा मला म्हणायचं होतं का माझ्यासोबत तू पोलीस ठाण्यात चल त्या मोहनले भेटासाठी. काय राजू तात्या म्या म्हटलं काय म्हणून राहिले तिले काय क्वार्टर मारायला नेता का आपल्यासोबत. बोलता शब्द पलटले मायवाले. मला म्हणायचं होतं तिले का पोलीस ठाण्यात मोहनले भेटाले तर त्याच्या बदली असंच निघून गेलं तोंडातून का क्वार्टर मारायला चल. तू टेन्शन नको घेऊ तात्या आणते बरोबर सोडून. तू काय लोड घेतो 1-2 दिवसात आणतो म्हणते ना. पाच जा बावा जराशे तुमचंही काही समजत नाही उकडल्या कुकडेच बोलता कधी. एखादा शब्द चुकते माणसाचे काय जाऊ दे ना आता. हे बाय ज्योती टेन्शन नको घेऊ आणतो मोहनले सोडून मी 1-2 दिवसात. लावली आहे मी त्याची फिल्डिंग ठीक आहे. जाय तू आता आराम कर टेन्शन नको घेऊ जेवण कर आणि झोपून राह. मी तर तात्या जेवण करून घेईन इकडे पण त्याचं कसं ते बिचारे जेवण करू राहिले का नाही करू राहिले काय माहित. 2 दिवस झाले उपाशी जाय काय तर कसे झोपले असन ते. अरे बिना जेवल्याचा राहिला असन का तो आतापर्यंत
त्यांचं 4-5 म्हटलं भाकरी दाबूनही घेतल्या असं. आलू वांग्याची भाजी आहे शिंदे साहेब, त्याच्यासोबत बिट्ट्या नाही तर रोडगे तर द्यायचे होते. हाय पण टेस्टी आहे, भाजीला टेस्ट एक नंबर आहे. जबरदस्त. फक्त कने थोडंसं आपल्याकडे मीठ मीठ पाहिजे होतं. जरा वरतून करे लिंबू असतं तर एक नंबर काम जमलं असतं. लिंबून कांदा पाहिजे होता शिंदे साहेब, एक नंबर काम जमलं असतं. अबे घे जरा चोखटाई बंद कर त्याली. लिंबू पाहिजे, कांदा पाहिजे, रोडगे पाहिजे, बिट्ट्या पाहिजे. जे भेटू आला ते खाऊन घे चुपचाप. आता तुम्ही आलू वांग्याची भाजी आणली त्याच्यासोबत आणि जरा मला ॲटम चांगले दिसू राहिले ना, त्याच्यानं म्हटलं मी. आजच्या दिवस खाऊन घे तू हे आता. उद्यापासून तुले बेसनच आहे आणि ढळढळ वरणच आहे, एवढं लक्षात ठेवतो. 1 घंट्यापासून जेवण करू आला, अधिक जेवण नाही झालं त्याला. 15 मिनिटात त्यासोबतचा जेवण करून उठला बी. अरे 2 दिवस झाले ना माणूस उपाशीच आहे. आज जेवायला भेटलं, जेवण नाही करत काय तर तो जेवण करून आला होता. मी थोडी जेवण केलं होतं. आज म्हटलं शिंदे साहेब कोण्या निमित्त आहे मग एवढा मोठा मेनू, आणि उद्यापासून बेसनच आहे म्हणून राहिले. काय आहे बा आज? काय वाढदिवस आहे का तुमचा वाला? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस नाही आहे मावाला, वाढदिवस नाही आहे मला. ते एका जणाची तेरवी होती, त्याच्यातलं ते अनाज उरलं होतं. ते रातभर आहे ना खराब झालं, आंबलं ते. तर ते फेकून राहिले होते, ढोराले लावून राहिले होते. तर ते मोरे साहेबाचं लक्ष गेलं. तर मोरे साहेब म्हणे शिंदे साहेब हा ॲटम घेऊन घ्या म्हणे. आपल्या पोलीस ठाण्यात जे मुजरीम आहे म्हणे त्याला देऊन देऊ म्हणे खाले. म्हणजे तुम्ही आम्हाला फूड पॉयझन करता काय? हे आमलं उमलं आणि फेकून द्यायचं तेरवीचं ते आम्हाला खासाठी देऊ राहिले तुम्ही. त्यात आलू वांग्याची भाजी जरी नशीब झाली, नाही तर बेसनच होतं बाबू, समजला. आणि फूड पायजन करता काय म्हणून राहिला, आणि तू लोकायले गुटखा पायजन करू राहिला, त्याचं काय? आणि आता वरी सांगितलं नव्हतं तर रोडगे पाहिजे होते याच्यासोबत, बिट्ट्या पाहिजे होत्या, चालू होतं त्याला. आणि तुले जसं सांगितलं काय आंबलेला आहे तर थू करू राहिला, नाही नखरे करू राहिला फालतूच्या इथं. चुपचाप खायचे बस. हे जर खाल्लं नाही तर उद्या जेवायला देणार नाही. हे तुम्हीच का आमलेलं उमलेलं हे आम्ही खात नाही. खाशील तर खाय, नाही तर राहू दे. नाही तर परवाच दिवशी तुले हेच खाऊ घालन. मी हे खात नाही, नाही म्हणजे नाही. हे तुम्ही आमलं उमलं आम्हाला खाली देऊ राहिले काय? काही झालं तर आम्हाला? आता वरी त्याला सांगितलं नाही तर असा खाऊन राहिला होता जसं काय आता भेटते का नाही भेटत खाले महिनाभर. आणि आता माहीत पडे तर त्याचे चवणे चालू झाले. तात्या चला ना हो, लय टाईम उराला ना. मग बंद झाल्यावर चलसान काय? थांब ना 2 मिनिटं, इथून तर निघा लागेल ना. ते लक्ष ठेवून आहे ना शांताबाई आपल्यावर. तू काही टेन्शन घेऊ नको ज्योती, एवढं लोड नको घेऊ. तू मोहनचं लावली आहे मी सेटिंग, जेव्हा खावाची बी त्याची वाली मस्त जेवून राहिला तो अंदर. लोड नको घेऊ. एक काम कर शांते, तिच्यासाठी इथंच स्वयंपाक कर आणि इथंच जेवू घाल तिले, इथंच झोपू दे, ठीक आहे? आम्ही येतो 5 मिनिटात. थोडी सोयसाय लावून येतो शिंदे साहेबासोबत. लवकर ये जा, लवकर सोयसाय लावा आणि त्या मोहनले सोडून आणा. तोपर्यंत मी जेवायचं करतो. जरा लवकर ये जा. इकडे तिकडे भलत्या कुकडे भटक जा नका. मला जर माहित झालं तुम्ही आहे मी आहे मग कुठंच नाही चाललो ना. बस बाहेर जातो 2 मिनिटं, शिंदे साहेबाला फोन लावतो आणि बस वापस येतो. शिंदे साहेबाचा व्हॉट्सअपवर मेसेज आलता का मोहनचा जो पांडेल आहे त्याला सील लागला आहे, त्याचे फोटो पाठवा म्हणून. आता तिथं तर जास लागेल ना, अर्धा 1 घंटा लागते. ह्या हिशोबानं पकडून चाल तू. लवकर ये जा, बस फोन लावायचं काम नाही पडलं पाहिजे. चला चला पाटील आणि देवानंद भाऊ लवकर निघा इथून.